नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांचा आढावा या भागामध्ये पूर्णपणे घेणार आहोत आणि जे प्रश्न तुम्हाला 1 ते 10 असे बघायला मिळणार आहेत आणि या प्रश्नांचा ज्या वेळेस तुम्ही आढावा घ्याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल प्रश्नाची एकंदरीत काठिण्य पातळी, प्रश्नाचं स्वरूप आणि परीक्षाभिमुख आहेत की नाही हे मी तुम्हाला समजून देणार आहे. चला आपण सुरुवात करूयात आपल्या लेक्चरला आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. कोणत्या बँकेच्या अहवालानुसार Q3 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 8.1%, आलं लक्षात, 8.1% वाढण्याचा जो काय अंदाज आहे हा अंदाज वर्तवण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय आणि हे कोणत्या बँकेच्या अहवालानुसार झालंय तर भारतीय स्टेट बँक जी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, दॅट इज इन शॉर्ट SBI ही जी बँक आहे ही बँक असं म्हटली आहे आणि खूप महत्त्वाची किंवा एक व्यापारीकृत म्हणण्यापेक्षा जिचा विस्तार हा व्यापक आहे अशा स्वरूपाची ती बँक आहे आणि केंद्र सरकारने केरळचे नाव केरळम असे नामकरण करण्यास कधी मंजुरी दिली अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याची तारीख विचारली जाऊ शकते, तर त्याची तारीख काय आहे मित्रांनो तर 24 फेब्रुवारी 2026 आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या राज्यामध्ये बदल करायचा असतो, ओके, किंवा राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असतो, राज्याची सीमा आपल्याला बदल करायची असते, त्यावेळेस काय असतं माहिती आहे का की कलम क्रमांक 2ची आपल्याला काय घ्यावी लागते, या ठिकाणी मदत घ्यावी लागते. 3चा आपण आधार घेतो आणि या माध्यमातून आपण काय करतो तर हे जे नाव बदल किंवा सीमा वगैरे बदलायचे असतील तर या आपण बदल करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या की हे जे नामकरण आहे हे नामकरण नुकतंच करण्यात आलेलं आहे आणि तर नामकरण हे यासाठी की अगोदर याला आपण म्हणजे मल्याळम भाषेमध्ये त्याला केरळमच म्हटलं जात होतं बघा, मल्याळम भाषेमध्ये. पण ब्रिटिश ज्यावेळेस भारतामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी स्टे केला, राज्य निर्माण केलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण केरळम म्हणण्यापेक्षा केरळच म्हणून, कारण ब्रिटिशांना या शब्दाचा उच्चार करणं फार अवघड जात होतं आणि म्हणून त्यांनी फक्त केरळ असं नाव कायम ठेवलेलं होतं आणि जे साक्षरतेमध्ये आघाडीवर असलेलं आपल्याला राज्य बघायला मिळतं आणि अशा राज्याचं आज नाव जे आहे ते केरळम झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ओके, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 100% हा प्रश्न आपल्याला गरजेचा असणार आहे. चला जाऊयात पुढे. काय म्हटलं बघा, श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिव्हिल एन्क्लेव्ह विस्तारासाठी किती कोटी रुपयाच्या प्रकल्पाला नुकतीच काय करण्यात आलेली मंजुरी देण्यात आलेली आहे. तो प्रकल्प किती कोटीचा असणार आहे तर 1677 कोटीचा तो काय असणार आहे प्रकल्प असणार आहे. म्हणून हे देखील लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊयात बघा. सुशोभित ग्रामपंचायत अभियान या अभियानाच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे तर संबंध देशभरातील 1000 ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायती महाराष्ट्रातील अव्वल स्थानी ठरलेल्या आहेत. अव्वल म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या काय ठरल्या त्या ग्रामपंचायती ठरलेल्या आहेत. किती ग्रामपंचायती तर प्रामुख्याने ते 192 ज्या काय ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती पहिल्या क्रमांकावरती आलेल्या आपल्याला काय होतात बघायला मिळतात. ओके, तर ज्या ग्रामपंचायतीची जी काही इमारत आहे ती अतिशय सुसज्ज आहे, त्यांचं काम जे आहे ते काम देखील एकदम जबरदस्त आहे. मग अशा प्रकारच्या ग्रामपंचायती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढे जाऊयात. इस्रायल हा देश आहे आणि इस्रायलचा 2 दिवसाचा जो काय अधिकृत दौरा आहे तो नुकताच कुणी केलेला आपल्याला बघायला मिळतो तर तो डेफिनेटली कुणी केलेला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे नुकताच दौरा केलेला आहे. तुम्हाला परीक्षेत असं विचारलं जाऊ शकतं की पंतप्रधान यांनी नुकताच कोणत्या देशाचा दौरा केला असं देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
इस्रायलच्या कोणत्या पंतप्रधानांची भेट घेतली, म्हणजे इस्रायलचे कोणते पंतप्रधान आहेत असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कारण इस्रायल हा आता न्यूजमध्ये राहिलेला जो काही देश आहे हा देश महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बेंजामिन न्याहू अशा पद्धतीने त्यांचं नाव आहे. नेतान्याहू असं नाव आहे, लक्षात राहू द्या, हे नाव जरा महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आता हा 100% प्रश्न येईल, बारकाईने ऐका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या कोणत्या पंतप्रधानांची भेट घेतली? सॉरी, हा म्हणजे रिपिटेशन झालेला प्रश्न आहे. मी थोडंसं पुढे जातो, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बघा, मला हा म्हणायचं होतं. चला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या संसदेकडून म्हणाले, बरं का, लक्षात राहू द्या, संसदेकडून स्पीकर ऑफ द कनेसेट मेडल हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार काय करण्यात आलेला आहे? प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हे लक्षात राहू द्या कोणत्या देशाकडून? इस्रायलकडून. आणि हे लक्षात राहू द्या की जगामध्ये सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त पंतप्रधान कोणता असेल तर तो आपल्याच देशाचा आहे, ज्यांचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी असं आहे. लक्षात राहू द्या, जगात सर्वात जास्त जे काय पुरस्कार ते पुरस्कार प्राप्त किंवा प्रदान करणारी ही व्यक्ती ठरलेली. आणि हेही तुम्हाला कळालं पाहिजे की या व्यक्तीने जो काय देशाचा विकास केलेला आहे, देशभिमुख किंवा समाजभिमुख असलेले जे काही निर्णय आहेत ते कितपत योग्य घेतलेले आहेत याचं देखील तुम्हाला ॲनालिसिस म्हणजे करणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं आहे. आता पुढे चला. बघा, WHO ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, ही WHO ही जी संस्था आहे, या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून किंवा मान्यतेनुसार युरोपियन युनियनमधील पहिला देश ज्याने आईकडून बाळाकडे, व्यवस्थित समजून घ्या, आईकडून बाळाकडे होणारा HIV आणि सायफिलिस प्रसार पूर्णपणे थांबवण्यात यश मिळवलेलं आहे किंवा पूर्णपणे थांबवण्यात जे काय यशस्वी झालेला आहे असा देश कोणता आहे? तर तो स्वीडन हा देश आहे. आणि हा मी मागे पण घेतला होता हा प्रश्न, कारण हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे परीक्षेमध्ये, म्हणून हा प्रश्न चांगला करून ठेवा. ओके, चला एक शेवटचा मुद्दा घेऊ. बघा, आपलं मंत्रालय मासिकाचे प्रकाशन कोणत्या माध्यमातून करण्यात आलं तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जे आहे त्यांच्या माध्यमातून काय करण्यात आलेलं आहे, या मासिकाचं प्रामुख्याने प्रकाशन करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे जे काय प्रश्न हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी या प्रश्नांचा जो काय मायक्रो डेटा आहे तो तुमच्याकडे तुम्ही तयार करून ठेवला पाहिजे. हे प्रश्न व्यवस्थित लिहून घेतले पाहिजे. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.